आज आपण ट्रान्सफॉर्मर ऑइलची डायइलेक्ट्रिक टेस्ट बघणार आहोत। ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल वापरले जाते ते इन्सुलेशन आणि कूलिंग या दोन पर्पजसाठी। तर हे जे ऑइल वापरतो आपण हे या ऑइलमध्ये किती प्रमाणात मॉइश्चर आहे, म्हणजे मॉइश्चर नको असतं त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा तर ऑइलला हीट करतो आणि ऑइल फिल्टर करतो आणि मग त्यानंतर ते ॲम्बियंट टेम्परेचरवरती आल्यानंतर मग आपण त्याची डायइलेक्ट्रिक टेस्ट घेत असतो। तर आपल्याकडे ही एक टेस्टिंग किट आहे, डायइलेक्ट्रिक टेस्टिंग किट हिचं नाव आहे। तर ह्या टेस्टिंग किटमध्ये काय आहे की यामध्ये असे एक कंटेनर आहे, ते कंटेनर प्लास्टिक किंवा काचेचं असतं आणि दोन हे जे दिसतात आहे ते स्फिअर आहेत, इलेप्टिकल स्फिअर आहेत हे, आणि 12.5 ते जवळजवळ 13 mm याची डायमीटर असतं। ह्यामधलं जे डिस्टन्स आहे दोन स्फिअरमधलं हे असतं 2.5 mm। तर त्यानंतर हे एक याला एक HT स्विच आहे। HT स्विचला आपण पहिले तर आपण स्टार्ट केल्यानंतर ह्याला म्हणजे LTवर असतं, मग नंतर आपण याला HTवर घेतो आणि हे रेड बटन आपण पुश करतो। मग ह्यानंतर काय होतं की जेव्हा ऑइल ह्या स्पिअरमध्ये स्पार्क होतो तर तो किती टेम्परेचरला होतो ते आपल्याला बघायचं असतं यामध्ये। तर तो होतो फिल्टर्ड म्हणजे अनफिल्टर्ड ऑइलचा जवळजवळ 30 kV असतं ब्रेकडाऊन व्होल्टेज, आणि फिल्टर ऑइलचं ब्रेकडाऊन व्होल्टेज असतं 40 ते 60 kV असतं। तर ह्यानुसार आपण अशा प्रकारे ही टेस्ट घेतो। तर हे आपण ऑब्झर्व करायचं असतं आणि हे फ्लॅश जो होतो हा इथे फ्लॅश ऑकर होतो ना, म्हणजे तिथे जे स्पार्क झालेला आहे तर हा स्पार्क नंतर ऑटोमॅटिकच क्लिअर होतो। अशा प्रकारे ही अरेंजमेंट असते आणि मग त्यानंतर हे ऑइल फिल्टर असे आपण 5 ते 6 टाइम्स आपल्याला घ्यायचे आहे रीडिंग, आणि त्याच्यानंतर मग आपण याला ॲव्हरेज काढतो याचं, आणि मग तो आपण एक ह्याचं जे ब्रेकडाऊन व्होल्टेज आहे ते फायनल ब्रेकडाऊन व्होल्टेज असं समजतो, आणि ते ब्रेकडाऊन व्होल्टेज जे आहे ते 40 ते 50, 55, 60पर्यंत असल्यानंतर ते ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरण्यास योग्य असते, आणि मग आपण ते जे आहे ऑइल ते ट्रान्सफॉर्मरमध्ये फिल करतो। तर ही जी टेस्ट होती ही 11 kVच्या ट्रान्सफॉर्मर करिता आपण घेतलेली आहे। थँक्यू।